हॅलो फ्रेंड्स. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की BMS फर्स्ट इयरसाठी कोणते बुक्स रेफर करावे. ओके, सो आता सर्वांनी BMS कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेले आहे, बरोबर. सो आता तुमचे इंडक्शन प्रोग्रामही स्टार्ट झाले असते. सो आता आपल्याला मेन पॉईंट हा आहे की आपण BMS फर्स्ट इयर हे स्टडी कशातून करायचं. जे कॉलेजचे नोट्स आहेत टीचर्सचे ते रिफर करावे का कोणते बुक्स रिफर करावे हा क्वेश्चन सर्वांना पडेलच. ओके, सो त्याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे स्पेशली की तुम्ही फर्स्ट इयरमध्ये तुम्हाला कोणते बुक्स हे स्टडी करण्यासाठी इफेक्टिव्ह राहणार आहे. ओके, सो बघा आपल्याला BMS फर्स्ट इयरला 5 सब्जेक्ट्स आहेत. कोणते आहे ते? संहिता अध्ययन, रचना शरीर, क्रिया शरीर, संस्कृत आणि पदार्थ विज्ञान असे 5 आपल्याला सब्जेक्ट हे फर्स्ट इयरला असणार आहे. सो बेसिकली फर्स्ट मी जे बुक्स तुम्हाला रिफर करणार आहे ते मी फर्स्ट इयरमध्ये रिफर केलेले बुक्स आहेत. ओके, आणि याच्यातून मला हा खूप जास्त छान रिझल्ट मिळाला आहे, म्हणून मी तुम्हाला ते बुक रिकमेंड करणार आहे. ओके, सो बघा फर्स्ट आहे आपण संहिता अध्ययन घेऊ. सो याच्यामध्ये आपल्याला 2 संहिता शिकायच्या आहे. एक आहे चरक संहिता अँड सेकंड आहे ते म्हणजे अष्टांग हृदय. ओके, सो बेसिकली चरक संहिता हा एक कॉन्ट्रोवर्शियल त्याच्यासाठी बुक्स आहेत, कारण त्याच्यासाठी खूप सारे ऑथर्सचे बुक्स असणार आहेत. सो आपल्याला एक्झामच्या दृष्टीने कोणता बुक हे छान ठरणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया. की बघा आता चरक संहितेसाठी 3 ऑथर हे मेनली स्टुडंट यूज करतात BMS फर्स्ट इयरसाठी. सो त्याच्यापैकी फर्स्ट आहे बघा ही काळेची चरक संहिता. ओके, तर ही चरक संहिता खूप इफेक्टिव्ह आहे बाकीच्या संहितापेक्षा, कारण ही आपल्याला युनिव्हर्सिटी एक्झाम पॉइंट व्ह्यू साठी खूप मदत करणार आहे. याच्यामध्ये एक युनिव्हर्सिटीसाठी आपल्याला तिथे लिहिण्यासाठी जे जे काही कंटेंट आहे ते याच्यामध्ये सर्व दिलेले आहेत आणि याची प्राइस फक्त 675 ही असणार आहे. ओके, तुमच्यासाठी अफोर्डेबल आहे. आणि संहिता हा विषय असा आहे की आपण हे जे संहिता विकत घेतल्या फर्स्ट इयर मध्ये ते आपल्याला थ्रू आउट 3 इयर मध्ये कामी पडणार आहे. ओके, सो हे जे बुक्स आहे हे वेस्ट जाणार नाही आहे. ओके, देन नंतर आहे बघा आपली जोशीची चरक संहिता. ही सुद्धा छान आहे, बट याच्यामध्ये जे कंटेंट आहे ते थोडंसं ब्रीफ मध्ये दिलेलं आहे. ओके, जर कोणाला याच्यातली लँग्वेज समजत असेल तर ते हे सुद्धा वाचू शकतात. ओके, देन नंतर आहे अजून एक चरक संहिता म्हणजे ती ब्रह्मानंद त्रिपाठीची. ओके, बट ही हिंदी लँग्वेज मध्ये आहे, पण ही सर्वात छान संहिता आहे चरक साठी. ओके, कारण याच्यामध्ये एकदम डिटेल चरक संहिता एकदम आपल्याला समजेल असं दिलेलं आहे. ओके, सो बेसिकली तुम्हाला ही मी बुक रेफर करेल कारण ही आपल्या युनिव्हर्सिटीसाठी खूप छान असणार आहे. ओके, देन नंतर आहे बघा अष्टांग हृदयसाठी कोलारकरचं बुक. ओके, हे बुक खूप इफेक्टिव्ह आहे कारण मी पर्सनली हे बुक रेफर केले होते. याच्यातूनच माझे नोट्स हे काढलेले आहेत. ओके, सो माझे नोट्स हे याच्यातून काढलेले आहेत. याच्यामध्ये कंटेंट हे खूप छान आहे, अति जास्तही नाही अति कमीही नाही, आणि माझे नोट्स हे त्याच्यातले ब्रीफ मध्ये असणार आहेत. ओके, देन हे बुक जर आपण घेतला तर आपल्याला अष्टांग हृदयसाठी कोणतेही दुसरं बुक रेफर करायची गरज पडणार नाही. ओके, आणि हे सगळे बुक्स मराठी लँग्वेज मध्ये आहे. जर तुम्हाला इंग्लिश किंवा हिंदी मध्ये जर पाहिजे असतील तर मला कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता. ओके, देन झालं. देन आपल्याला आहे बघा रचना शरीर. सो रचना शरीर मध्ये 2 पार्ट आहे. मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं, एक आहे आयुर्वेद पार्ट अँड देन असतो मॉडर्न पार्ट. ओके, सो आयुर्वेद पार्ट साठी मेनली मी जे बुक यूज केलं होतं ते आहे हे बुक. ओके, आयुर्वेदीय रचना शरीर BMS फर्स्ट इयर साठी फ्रॉम कारले, कवडगी आणि काळे हे 3 ऑथर आहे, म्हणून याला 3 केज असं याला बुकला म्हणतात. ओके, 250च हे बुक आहे. खूप इफेक्टिव्ह आहे. याच्यामध्ये जे रचना शरीर आहे आयुर्वेदाचा पार्ट तो एकदम सोप्या भाषेत आणि एक ब्रीफ मध्ये सांगितलेला आहे, म्हणजे जास्त कमीही नाही जास्तही याच्यात एक्सप्लेनेशन नाही आहे. सो हे बुक तुम्ही रेफर करू शकता. मी तुम्हाला सांगते मस्ट ट्राय आहे, कारण आपल्याला आयुर्वेद हे सिंपल भाषेमध्ये याच्यातून समजेल. याच्यात सर्व श्लोक आहेत. वेगळ्या श्लोकसाठी बुक्स घ्यायची आपल्याला गरज हे नाही आहे. ओके, नंतर मेन आहे मुद्दा म्हणजे मॉडर्न साठी. सो मॉडर्न साठी बघा डीपली आपल्याला जर अभ्यास करायचा आहे ॲज अ आपल्याला डॉक्टर बनायचं आहे फ्युचर मध्ये, सो त्याच्यासाठी आपल्याला BDC हे मस्ट वालं बुक आहे, कारण याच्यामध्ये आपले ह्युमन अनाटॉमी एकदम ब्रीफ एकदम
डीप मध्ये एकदम छान प्रकारे प्रत्येक एक ना एक पार्टचे याच्यामध्ये एक्सप्लेनेशन दिलं आहे. प्रत्येक डिसीजचा आपल्याला याच्यामधून आपल्याला समजेल की आपली ह्युमन बॉडी ही कशा प्रकारची असते. सो BDC चे 4 व्हॉल्युम्स येतात. ओके, सो हे बुक तुम्ही घेऊ शकता, कारण हे आपल्याला ॲज अ डॉक्टर म्हणून खूप इफेक्टिव्ह असणार आहे ह्युमन बॉडी स्टडी करण्यासाठी. ओके, सो हे अबाउट 1000 मध्ये 4 व्हॉल्यूम येत असतील. आय डोंट नो की याचे प्राइस अजून वाढले सुद्धा असू शकतात. ठीक आहे. अँड देन अजून आहे रचनाशाहीसाठी बुक, ते म्हणजे शिंपी. ओके, ह्या ऑथरचं बुक आहे. हे 2 पार्ट्स असतात याचे शिंपीचे. सो याच्यामध्ये काय आहे, आयुर्वेदा प्लस मॉडर्न हे एकत्र दिलं आहे. जर तुम्ही ते 2 जर बुक नाही घेतले, तुम्ही त्याच्याऐवजी हे बुक हे रिफर करू शकता. याच्यामध्ये सुद्धा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूनी हे छान एक्सप्लेनेशन दिलेलं असणार आहे. ओके, देन नंतर आहे बघा आपलं क्रियाशरीर. सो क्रियाशरीरसाठी मी जे पर्सनली यूज केलं होतं आणि माझं जे पर्सनली माझं फेवरेट आहे ते म्हणजे रानडेचे बुक्स. ओके, सो आयुर्वेदासाठी मी हे 2 बुक रेफर केले होते आणि हे 2 बुक खूप छान आहे. त्याच्यामध्ये डिटेल एक्सप्लेनेशन आहे आयुर्वेदीय क्रियाशरीर. ओके, सो हे बुक आपण आयुर्वेदासाठी यूज करू शकतो आणि माझे जे नोट्स आहेत मी याच्यातूनच शॉर्ट मध्ये काढलेले आहेत. नंतर म्हणजे एवढं बुक आपल्याला पेपरच्या टाइमच्या वेळेस वाचण्याची गरज नाही आहे. ओके, देन बघा, देन आपल्या मॉडर्न साठी आहे क्रियाशरीरसाठी फिजिओलॉजी ऑफ ह्युमन बॉडी, ते आहे सेमुलिंगम बुक. ओके, सो हे बुक ॲज लाईक ॲज BDC आहे, कारण BDC मध्ये जसं डीप मध्ये आहे ह्युमन बॉडी बद्दल, तर याच्यामध्ये ह्युमन बॉडीची फिजिओलॉजी ही सुद्धा एकदम डीप मध्ये एकदम क्लिअरली सांगितलेली तिथे आहे. ओके, एक ना एक प्रोसेस तिथे आपल्याला या बुक मध्ये ही तिथे आपल्याला भेटणार आहे. सो आपल्याला फ्युचर पॉइंट ऑफ व्ह्यू साठी हे बुक हे खूप छान ठरणार आहे. ठीक आहे. पण जर तुम्हाला जर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने जर बुक्स हवे असतील, सो बेसिकली आपले फर्स्ट बुक म्हणजे हे रानडेचं बुक हे तुमच्यासाठी मोर दॅन सफिशियंट आहे, कारण या बुक मध्ये मॉडर्न ॲज वेल ॲज आयुर्वेदा पण असणार आहे. हे बघा, हे मॉडर्न आहे, तर हा बुक मध्ये हे आयुर्वेदा पार्ट हा या बुक मध्ये आहे. सो जर तुम्हाला सेमुलिंगम हे जास्त कॉस्टली जात असेल तर तुम्ही हे बुक सुद्धा घेऊ शकता. ओके, याच्यामध्ये मॉडर्न देखील हे छान प्रकारे एक शॉर्ट मध्ये समजवलेलं आहे. ठीक आहे. सो असे आपले हे क्रियाशरीरचे बुक्स आहेत. ते नंतर आपला सब्जेक्ट आहे तो आहे पदार्थ विज्ञान. सो पदार्थ विज्ञानसाठी मी जे बुक विकत घेतलं होतं ते आहे भटकरचं बुक. हे भटकर ऑथर आहेत. सो यांचं हे बुक आहे. सो हे बुक आपल्याला आहे इफेक्टिव्ह आहे, बट इतकं नाहीये, कारण याच्यामध्ये जे याची जी लँग्वेज आहे ती थोडीशी हार्ड आहे समजण्यासाठी. ओके, आपण याच्यातून स्टडी केलं ना ते आपल्याला तेवढ्या पुरतं समजेल, पण ते लॉंग टर्म साठी आपल्याला लक्षात राहू शकत नाही. ओके, पण याच्यामध्ये जे डायग्राम्स आहेत, पाय डायग्राम्स असतात किंवा चार्ट्स असतात, ते आपल्याला एक्झाम साठी खूप इफेक्टिव्ह आहे, कारण आपल्याला ॲज इट इज हे आपण चार्ट एक्झाम मध्ये लिहिले तर आपल्याला आउट ऑफ मार्क्स हे पडू शकतात. ओके, सो दॅट्स वाय हे बुक तुम्ही रिफर करू शकता. किंवा अजून एक बुक आहे बाबासाहेब पाटीलचं. सो हे बुक देखील खूप बेस्ट आहे. याच्यात प्रत्येक पदार्थ विज्ञानची जी कन्सेप्ट आहे ती डिटेल मध्ये एक्सप्लेन केलेली आहे श्लोक सहित. तुम्हाला श्लोक साठी वेगळे बुक्स घ्यायची गरज नाही आहे. ओके, समजलं आहे. देन नंतर फिफ्थ आपला सब्जेक्ट राहिलेला आहे तो म्हणजे संस्कृत. सो संस्कृत साठी बेसिकली ॲज NCISM च्या सिलेबस बरोबर जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला सोपे संस्कृत पार्ट 1 आणि पार्ट 2, तर हे जे बुक्स आहेत हे आपल्याला खूप इफेक्टिव्ह ठरणार आहेत, कारण याच्यामध्ये इझी लँग्वेज मध्ये संस्कृत हा विषय समजून दिलेला आहे. आता माझं पहिले संस्कृत हे नव्हतं. ओके, सो फर्स्ट टाइम माझं होतं BMS मध्ये संस्कृत शिकायचं. सो त्याच्यामध्ये मी या 2 बुक्स रिफर केल्या आणि याच्यामधून मला खूप फरक पडला आहे माझं संस्कृत अंडरस्टँडिंगला. सो याच्यामधूनच जे माझे नोट्स आहेत ते एकदम छान प्रकारे ते मी काढलेले आहेत. ओके, तर तुम्ही हे 2 बुक्स हे मस्ट ट्राय आहे, मस्ट रिफर करायचे. ठीक आहे. आणि अजून आहे एक बुक, हे येलो कलरचं बुक, हे सुद्धा खूप छान आहे. देन नंतर कौमुदी सिद्धांत, हे सुद्धा बुक हे खूप छान आहे, तुम्ही रिफर करू शकता. सो बेसिकली काय आहे, आपण एवढे सारे बुक्स बघितले. सो असं कंपल्सरी नाही आहे की तुम्ही हे बुक्स विकतच घ्यावे. ओके, बट एक्सेप्शन आहे त्याच्यासाठी संहिता.
चरक संहिता, वाग्भट संहिता आणि सुश्रुत संहिता हे तुम्ही विकतच घ्यायला हवे. हे माझं तुम्हाला एक ॲडवाइस आहे. पण जर तुम्हाला सध्या घ्यायचं नसेल विकत, नंतर घ्यायचं असेल तर तुम्ही नंतरही घेऊ शकता. सो बेसिकली जर तुम्ही हे बुक्स नाही जरी घेतले तरी तुमच्या कॉलेजमध्ये लायब्ररी ही असणारच आहे. ओके, सो तिथे तुम्ही हे जे बुक्स आहेत ते तुम्ही बोरो करू शकता. त्याच्यातले नोट्स काढायचे आणि वापस ते लायब्ररीला परत करायचे. किती कॉस्ट इफेक्टिव्ह आहे ही मेथड. ओके, सो हा सुद्धा एक तुमच्यासाठी पर्याय आहे स्टडी करण्याचा. आणि जर तुम्हाला तरी देखील समजत नाही की स्टडी कशातून करायचं, तर तुम्ही माझे नोट्स स्वतःचे मी या बुक्स मधून काढलेले ते रिफर करू शकतात. ते एकदम प्रिसाइज्ड आहे, सिंपल आहे लँग्वेज त्याची आणि समजायला हे खूपच इझी जाणार आहे. ओके, सो BMS फर्स्ट इयरचे मी तुम्हाला सर्व बुक्स सांगितलेले आहे. तर आय होप तुम्हाला स्टडी करण्यासाठी याची मदत होईल. ओके, ऑल द बेस्ट फॉर युअर BMS फर्स्ट. थँक्यू.